नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. त्याबद्दल मला एक आठवतंय, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर मित्रांनो, हा दहीहंडीचा वारसा जो आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जतन करून ठेवलाय तोच आपल्याला यापुढे चालवायचा आहे. आणि त्यासाठी आज आपण आलो ठाणे येथील कोपरी येथील शिवतेज क्रीडा मंडळ महिला गोविंदा पथक या पथकाला भेट देण्यासाठी. तर त्यांच्या पथकाबद्दल पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. दहीहंडीचं वातावरण सगळीकडे चालू झालंय, काय वाटतंय? काय दहीहंडी एक क्रेज आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली 2005ला त्यावेळेला एवढं वातावरण नव्हतं. त्याच्यानंतर दिघे साहेबांची जी हंडी असायची त्या हंडीमुळे हे वातावरण एवढं फुललं गेलंय की आज तुम्ही पाहाल की अनेक मंडळं तयार होत आहेत आणि अनेक त्या प्रो गोविंदासाठी झटत आहेत की आम्हाला कधी भाग भेटेल म्हणून. आज ना उद्या प्रत्येकाला सहभाग मिळेलच, तो त्याबद्दल प्रश्नच नाही. परंतु आता ते सध्या चालू आहे. आपण आपली संस्कृती म्हणून जपतोय, पण बाहेरच्या देशात हा खेळ म्हणून मान्यता मिळाली. आता राज्य सरकारने सुद्धा याला क्रीडा धोरणात घेतलेला आहे. आज ना उद्या याला क्रीडा प्रकार म्हणून मानला जाईल आणि पुढे यातूनच काही मुलामुलींना नोकऱ्या सुद्धा मिळू शकतील, हीच अपेक्षा आहे. दादा, मला सांगा की पुरुष प्रधान मानल्या जाणाऱ्या या खेळात उतरताना महिलांच्या घरच्यांची आणि समाजाची काय प्रतिक्रिया होती? सुरुवातीला आम्ही जेव्हा गेलो, प्रत्येकाच्या घरी जाऊन मुलीला समजून सांगून मुलींचा उत्साह भरपूर होता, परंतु घरच्यांचा फार विरोध होता की नाही, मग ते कसं आहे, एवढं हे नाही. त्यावेळेला महिला गोविंदा पथकं नव्हती एवढी आणि टीव्हीचं प्रसार माध्यम पण कमी होतं. मग हळूहळू त्याच्यानंतर वाढत गेल्या, मग मुली स्वतःहून यायला लागल्या. सुरुवातीला फक्त त्रास झाला घरातून मुली आणताना, आता सुद्धा काही पालक पाठवत नाही. मग शेवटी समजून घालून त्यांना आणतो मैदानावरती आणि मग त्या अनुषंगाने ते व्यवस्थित ठरत असतात. दहीहंडीला मिळालेला खेळाचा दर्जा आणि आता सुरू झालेली प्रो गोविंदा लीग, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रो गोविंदा असायलाच पाहिजे, कारण जेव्हा स्पेनला आपले इतर काही पथके गेली, म्हणजे मुलं गेली होती, गोविंदा गेले होते. आता मला वाटतं चौथ्या वेळेला गेले असतील ते. त्यामध्ये आमच्या सुद्धा गेल्या वर्षी 2 मुली होत्या गेलेल्या. तर तिकडे जो क्राऊड असतो तो आणि जे वातावरण असतं, ते वातावरण निर्मिती करण्यापेक्षा आपल्या इथलं जे वातावरण आहे ते त्यांना खूप आवडलं. त्यांचे जे वातावरण आहे ते पिन ड्रॉप सायलेन्स असतं, पण आपल्या इथे डीजे वगैरे हे ते, पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपला गोविंदा व्यवस्थित उभा राहतो आणि व्यवस्थित उतरतो. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांबरोबर महिला आहेत. त्या अनुषंगाने सुरुवातीला पुरुषच खेळ खेळायचे, त्यानंतर मुंबईला गोरखनाथ क्रीडा मंडळ होतं, त्यांनी महिलांचं पहिलं गोविंदा पथक सुरुवात केली आणि मग हळूहळू एक गोविंदा पथक वाढत गेले. आज एवढे वाढलेत गोविंदा पथक की हिशोबाच्या बाहेर गेलेले आहेत. गेल्या वर्षी महिला गोविंदामध्ये पार्ले येथील पार्ले स्पोर्ट क्लब यांनी 7 थरांचा विश्वविक्रम केला. तर यावर्षी शिवतेज क्रीडा मंडळ त्या विक्रमाशी बरोबर करेल का? करण्याचा प्रयत्न तर जरूर असणार आहे, कारण गेल्या वर्षी आमचं स्वप्न थोड्यासाठी राहिलेलं आहे. कारण एक असं असतं, एक पाऊल चुकलं की तुमचं थर कोसळतात. आम्ही 3 वेळा प्रयत्न केला, नंतर सोडून दिलं. आपल्या कुठे इंजुरी नको, जे 6 थर लागतात व्यवस्थित चढून उतरलं. पण यावर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहेत की 7 थर लावण्याचा. मग गेल्या वर्षी थोड्यासाठी गेलेले आहे. दहीहंडी बोलले की किरकोळ अपघात होतातच, त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विमा, इन्शुरन्स. तर आपल्या पथकाचा विमा उतरवला जातो का? हो. महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशन जे आहे आपल्या मुंबईला, त्यांनी सुरुवातीपासूनच खानविलकर म्हणून आहेत, ते सुरुवातीपासूनच या विम्याच्या मागे लागले. प्रत्येक मंडळाला जाऊन सांगणं की विमा उतरवा, विम्याचा फायदा, असे प्रत्येक मंडळाला सांगून त्या अनुषंगाने जवळजवळ प्रत्येक मंडळ ते विमा काढत असतो. आम्ही सुद्धा सुरुवातीपासून विमा काढत असतो. आणि मग कसं असतं, एक सेफ्टी असते मुलीला, एक बाबा नाही आपण सुद्धा राहतो, नाही आहे आपल्याकडे काहीतरी. शेवटी हा अर्धांतरी खेळ आहे, कारण वरती गेल्यानंतर थोडंसं जरा सपोर्ट मिळाला तरी ते व्यवस्थित उभं राहतं, पण प्रॅक्टिस केल्यानंतर काही एक फरक पडत नाही, व्यवस्थित चढून उतरतात. आपल्यासोबत आहेत शिवतेज क्रीडा मंडळ महिला गोविंदा पथकाचे अध्यक्ष, त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करूया. नमस्कार ताई. महिला गोविंदा पथक बोललं की महिलांना घरून पाठवणं खूप प्रकार असतात, तर ते तुम्ही कसं हँडल करता? सर्वप्रथम मी सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की महिलांना कसा रिस्पॉन्स, सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं पहिल्यांदा, तर आम्ही 4 थरांनी सुरुवात केली. त्यावेळेला तर खूपच कष्ट लागले.
जवळजवळ म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली. पण आता जो खेळाचा म्हणजे गोविंदाचा जो माहोल झालेला आहे, तर ह्याच्यात खूप कॉम्पिटिशन आलेलं आहे आणि हे असावं माझ्या म्हणणे तरी. कारण का जोपर्यंत कॉम्पिटिशन येत नाही तोपर्यंत ह्याच्यातनं हे होत नाही. पहिल्यांदा खूप मर्यादित होतं महिला गोविंदा पथक, पण आता प्रमाण वाढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये खूप चुरस येते, तू लावते मी लावते. पण ह्याच्यातनं कसं होतं, प्रत्येकाला एक हे मिळतं की अरे नाही आपल्याला हे लावायचंच आहे, हा प्रोत्साहन मिळतं की नाही आपल्याला हे करायचं आहे. त्याप्रमाणे आमची जी आहे, आज तर आम्ही पूजा करतो, पण आमच्या आधी 15 दिवसाआधीपासून म्हणजे 1.5 महिना 2 महिने आम्ही प्रॅक्टिस करतो. त्यामुळे सर ज्याप्रमाणे म्हणजे प्रशिक्षण देत आहेत त्यांना की चढायचं आणि उतर, आपल्या कुठल्याही महिलेला किंवा कुठल्याही गोविंदाला आपल्याला इजा नाही झाली पाहिजे. त्यामुळे पालकांना सुद्धा असं वाटतंय की नाही आता ह्यांच्याकडे येतोय तर कुठल्या मुलीला इजा नाही होत. ते थोडंफार होतंच, कारण का शेवटी हा खेळ म्हटलं तर त्याच्यामध्ये हे होणारच आहे. त्यामुळे ते विश्वासाने आता जे पाठवत आहेत ते विश्वासाने पाठवत आहेत पालक लोक. तर मित्रांनो, आता वेळ झाली आपल्या रॅपिड फायर क्वेश्चन राऊंडची. आज आपल्या सोबत आहेत शिवतेज क्रीडा मंडळाच्या महिला. एक प्रश्न विचारणार, पटापट उत्तरं द्यायची. घरची कामं की दहीहंडी? दहीहंडी. बॉयफ्रेंड की दहीहंडी? ट्रेन डान्स की दहीहंडी डान्स? दहीहंडी डान्स. दहीहंडीची मॉर्निंगची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? तर शेवटचा प्रश्न, मुंबईच्या हंड्या की ठाण्याच्या हंड्या? तर मित्रांनो, पुढचा आपला चॅलेंज असेल टंग ट्विस्टर चॅलेंज. एक ओळ सांगणार, 5 वेळा पटापट बोलायची न थांबता. तांबडा भोपळा पांढरा भोपळा? तांबडा भोपळा पांढरा भोपळा. 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 टिपूर चांदण्यात टिटवी टिवटिव करते? टिपूर चांदण्यात टिटवी टिवटिव करते. 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 बागेत बबड्या बडबडत ब्रेड खात बसला? बागेत बबड्या बडबडत ब्रेड खात बसला. 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 बागेत की बागेत? बागेत. बागेत. ओके, तर शिवतेज महिला गोविंदा पथक कोपरी आपली मंडळाची म्हणजे बेसिकली कबड्डी संघाची स्थापना 1997ला झाली आहे. 2005 पासून आपण दहीहंडी या क्षेत्रात उतरलोय. जसं बघितलं जातं की असं कोणतंच क्षेत्र नाही आहे जिथे पुरुष आहेत आणि लेडीज नाही. आजकाल असं प्रत्येक क्षेत्र आहे, खेळ म्हणा किंवा वर्क लाईफ बोला, तिथे पण महिला गोविंदा पथकाबद्दल एक वेगळी क्रेज असते, कारण की त्यांना जॉब, घरची लाईफ सगळं मॅनेज करून केलं जातं. दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या महिला गोविंदा पथक ही आपली जी 5 किंवा 6 दर लावले गेले, आपण ठाणे स्टाईलने यावर्षी पण आपला 7 थराचा प्रयत्न असेल, ज्याच्यात आपण ठाणे स्टाईलने लावायचा पूर्णपणे आपण प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, आमच्या महिला गोविंदा पथकात ज्या मुली येतात, माझगाव, जोगेश्वरी, परेल, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर पासून मुली येतात. तो यावर्षीचा आमचा नक्की प्रयत्न आहे की 7 थर आम्हाला फक्त लावायचे नाहीत, तर उतरवण्याचा पूर्ण 100% प्रयत्न आम्ही करणार आहोत.